खरा तर मी आळस करत होते जाण्यासाठी. गावात असून सुद्धा आम्ही फणस खाऊ नाही असं अजून. सगळीच झाडा हीच असत. ओळखीच व्हिडिओ करा एक. नाव काय ठेवलं? काळू. 5वीत असताना की 6वीत असतानाची गोष्ट. मी मोठा चोळ ओळखल्या नाही त्याने. भात पेरणी कोणीतरी केलेली दिसता. तर आम्ही घरात फणस कोणाकडे आणून गेलंय सांगा तर म्हणजे पैसे नाही फणसाचे असंच दिलेल्या. आणि हल्ली जरा जरी चाललंय ना तरी पटकन माका श्वास लागता. मी आता फणस आणूक जाते तर माझ्यासोबत तुम्ही पण चला. फणस मी हैसरात जवळ एक आमच्या वाडीतच एक घर असा त्यांच्याकडे जाते मी फणस आणूसाठी. माझ्यासोबत तुम्ही चला, तुमका दाखवते कसा कसा खै खै जायता येता आणि मग तुमका ती व्यक्ती पण कळात मी कोणाकडे जाता येता. चला. खरा तर मी आळस करत होते जाण्यासाठी. जाऊ की नको माझा चालू होता. पण आता म्हटलं जाऊयाच, कारण काल जाणार होते मी. काल राहुला माझा जाऊचा, ती माझी वाट बघत होती. तर आज परत तिका वाट बघूक लावूया नको, आपण जाऊया. काही बाहेर पडायचा तयारी वगैरे करून म्हणजे कंटाळा. माझे व्हिडिओ पण एडिट करूचे होते आणि थांबणार होते पण नको. गावात असून सुद्धा आम्ही फणस खाऊ नाही असं अजून म्हणजे बघा. त्या दिवशी मी रात्री इललंय गाडी घेऊन ना, उशीर झालेलो त्याची बाजारात गेलेलं आहे तेव्हा रात्री इललंय. हेडलाईट मध्ये चालूच राहिलेली. चला तर मग. तर त्या दिवशी मी विकतचे गरे आणलेलं आहे बाजारातनं, मंगळवारच्या बाजारातनं. तर दीक्षांत ते बघितल्यान विकतचे गरे आणलेले आहे म्हणून दीक्षांत सांगितल्यान तुम्ही विकत कसले गरे खातास गावात रावान, आमचो फणस असा आम्ही काढलंय. मग तिका म्हटला तू अर्धो दे माका फणस. तर त्यासाठी मी तो फणस आणूक गेलेलं आहे. आणि ही दीक्षाची बावडी. आजूबाजूक झाडा असली की बावडेत कचरो पडता, पालोपाचोळो पडता, म्हणून ह्या सगळा केलेला असा. म्हणजे हिरव्या जा नेटचा कापड असा ना, त्या बावडेवर घातलेला कचरो पडा नये म्हणून. आणि बावड्यातला पाणी शाप तळाक गेलेला असा. ही सिमेंटने बांधलेली हल्लीच्या काळातलीच बावडी असा. एक 10 वर्ष झाली असतील. पण आता भरला. तुमच्याकडे सगळीच झाडा हीच असत. हीच झाडा बरोबर. ती सगळी वरती पण पालो वरतीच येता ना एका. बरोबर. मस्त सगळीकडे तीच झाडा लावून ठेवली. कोणाचो काय भोकत बिकत नाही मका भोकलंच ना ओळखीच व्हिडिओ करा एक. सांगतो. येता काय कुत्र्यांचा ह्या शेपूट कापल्यान कोणी त्याची. आम्ही शेपटी तुझ्याकडे इल्यावर कापलेलीच होती. काय नाव काय ठेवलं? काळू. काळू. कुत्रो हा तो काय कुत्रीन तेच म्हणतोय. घरात काय झिल आणि इली. झाडांचा म्हटला ह्या. पिकलेलो आणा फणस ह्यो उद्या पिकात ना. मधीच भाताची पेरणी केलेली आहे तिकडे, त्याचा माका घेऊचा आहे शूटिंग. मध्ये केलेली आहे. आंबो बरो मोठोच्या मोठो. ह्याचे आंबे खालास की नाही? सायल्याची झाडं मस्त झाला तुझा येता. अशी ही मोठमोठी झाडं असतात ना, ती फक्त काही ठिकाणीच बघायला मिळतात.
कारण हल्ली ना सिमेंटची जंगला उभी करण्याची प्रथा सुरू झालेली असा ना. ओरिजिनल जंगलांका तोडून टाकायचा आणि सिमेंटचा जंगल उभ्या करायचा. जंगलच्या जंगल विकत घ्यायची मोठमोठी आणि ती तोडून टाकायची जंगला. ही तुमची पडवी ना. आमची एकदा हे इल्ली सहल इल्ली ना. सहल नाही म्हणजे हे काय ता वनभोजन तेव्हा ह्या पडवीत आमका सगळ्यांका बसवलेल्यांनी. 5वीत असताना की 6वीत असतानाची गोष्ट. आत्ता गावात सुद्धा ना नऊवारी साडी नेसलेल्या स्त्रिया दिसत नाहीत. ही थोडीशी वयस्कर आहे पण म्हटलं तुम्हाला दाखवूया. आणि हे सुद्धा वयस्कर आहेत. मी मोठा चोळ ओळखले नाही त्याने. आता मी एक शब्द बोलले ते तुम्ही ऐकलात का? मी मोठा चडू. चडू म्हणजे मुलगी. स्वतःच्या मुलीला चडू असं म्हणतात. चडू. मुद्दामहून मी तो शब्द स्क्रीनवर देत आहे कारण आता हे शब्द बरेचसे कमी होत चाललेले आहेत. स्थानिक बोलीभाषेतले शब्द. भात पेरणी कोणीतरी केलेली दिसता. Bensound.com. घराकडे येईलय मी. हे गेल्यात आता बाहेर. त्यामुळे मी आता दरवाजा उघडतोय आणि फणस ठेवून देतोय आणि थोडंसं जरा फेरफटको मारून येतोय चालत चालत. बघू आई काय करता. ती आई जर उठलेली नसली, झोपलेली होती ना. आई झोपलेली होती. ती जर उठलेली नसली ना तर मी पटकन जरा असं 5-10 मिनटं जरा चालान येतलंय. जरा पाय मोकळे करून येतलंय. घरात फणस ठेवून देते. बरं मी घरात फणस कोणाकडे आणून गेलंय सांगा? तर दीक्षाकडे. माझ्याकडे काम करताना म्हणजे माका मदत करू घेताना दीक्षा, तिच्याकडे मी फणस आणून गेलेलं आहे. त्यांचे फणस तिनं काढलेले आणलेले. त्यांचं पण एक झाड असा फणसाचा तर तिनं काढलेलं आहे. ते म्हटलं ती म्हणाली घेऊन जावं होय तर म्हणून. म्हणजे पैसे नाही फणसाचे, असंच दिलेले. तर मी आता जरा फेरफटको मारूक जाते हायवेक. खूप दिवस चलाक नाही असे आणि हल्ली जरा जरी चाललंय ना तरी पटकन माका श्वास लागता. म्हटलं जरा चालान येऊया. जरा तेवढी सवय. आता जरासं चाललंय तर माका श्वास लागलो. थोडा चलतलंय मी आणि मग घराकडे जाईन मी. आता 6:45 वाजले आहेत. 7 वाजेपर्यंत चलतंय आणि मग घराकडे जातलंय. चला तर मग मी आता व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ हेच थांबवत आहे. तर मग व्हिडिओ आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पटकन जाता जाता सबस्क्राईब पण करा. हां, बाय बाय, टेक केअर, सी स्वामी समर्थ, बाय.